रहा है. तो असा काहीसा रोड आहे आणि आई शपथ वा डायरेक्ट उतरण आहे भाई, डायरेक्ट उतरण आहे. इथे बिग बॉस चालू आहे आणि इकडे आमचा उमेश गळ टाकून बसलाय, पण अजून काय मासा लागलेला नाहीये. कडक कडक या माशाची आपण रात्री वाट बघत होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम खैरले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हा अवस्था अशी झाली कारण आताच उठलोय, नाश्त्याला बसलोय. सो थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल का मी कुठे आलोय ते. सो मी आता आहे देवबाग समोरच आहे माझ्या, असं मी इकडे आहे. आणि ह्या स्पॉटला मी म्हणजे हा अचानक भयानक प्लॅन झाला आमचा. रत्नागिरीला आलेलो काही कामानिमित्त. त्या मला ह्याचा डायलॉग आठवला रे, तो छोटा बुडा रे. मित्रांनो, काही कामानिमित्त आलेलो, शिवशाहीमधून प्रवास करतोय. सो कामानिमित्त आलेलो, काम आमचं झालं संध्याकाळी 6 वाजता आणि तिथून मग आम्ही ठरवलं की चला कोकणात जाऊया. तर मित्रांनो, जिथे स्टे केला आहे तो हा आहे आपला होमस्टे, पाटकर होम म्हणून. सो ह्या इथे 3 रूम्स आहेत, 1, 2, 3. आणि इथून असं सरळ पाहायला गेलात तर इथे समोर आहे ही नदी, समोर आहे तो देवबाग बीच आणि ह्या बाजूला आहे तो तिथून लागतो समुद्र. सो व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे ते, एकदम कडक असा. हा बघा, इथून नदी चालू होते, म्हणजे समुद्रातच पाणी येतो हा पूर्ण. इथे आपली गाडी लावले आणि मेन म्हणजे हा इकडून रोड आहे. रोड एकदम छोटासा आहे. शेड बसलेत खायला. अरे व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. बघा मित्रांनो, घावणा आणि खोबऱ्याची चटणी, क्या बात आहे भाई, क्या बात आहे. इधर चाय भी आहे आणि हा व्ह्यू बघा. सो कसा वाटला व्ह्यू? सो रात्री आलो तेव्हा पाणी इथपर्यंत होतं असं लागलेला. सो आता सगळा पाणी गेलाय खाली. आणि समोर जो इथून दिसतो इथे तो आहे पूर्ण देवबाग. आणि ह्या बाजूला इकडे आहे तो, त्याच समोर तिकडे लाईट हाऊस आहे. इकडे भोगवे निवती आहे. या साईडला आहे तारकर्ली आणि आपण आहोत आता इथे तेरवले. लोकेशन बघा काहीच. हा छोटासा किचन आहे, म्हणजे प्रॉपर होमस्टे आहे, म्हणजे असं रिसॉर्ट सारखं नाही आहे. काय बोलतो भाई? प्रॉपर होमस्टे एकदम, म्हणजे प्रॉपर घराची फिलिंग येईल असं आहे. लॅविश वगैरे असं काही नाही आहे. तर मित्रांनो, हा खूप टाईम नंतर ब्लॉग आला आहे, कारण कन्सिस्टन्स हा विषयच नाही माझा. हा रात्री आम्ही खूप लेट झोपलो. आम्ही गेलो फिशिंगला, समोर तिकडे हे आहे जेटी. सो रात्री तिकडे गेलो आणि मेन सीन रात्री कसं आलो ना ते बघा. आणि मेन म्हणजे आम्हाला रात्री आहे ना दशावतार भेटला पाहायला. सो त्याच्या काही आपण क्लिप बघूया. कैसा लग रहा है? तो असा काहीसा रोड आहे आणि आई शपथ वा डायरेक्ट उतरण आहे भाई, डायरेक्ट उतरण आहे. आणि आई शपथ सोटू एकदम स्लो जाऊ दे, एकदम स्लो. आपली गाडी फर्स्ट वरच जाऊ दे. हा एकदम स्लो, हळू घाल बोललाय तो. उमेश बोलते उतरण चढण लागेल, हळू घाल. बोलो काय गाडी? अच्छा ओके. भाई साहब कसली एंट्री आहे बघ. नारळ आणि केळी. आणि भाई साहब समोर देख रहे हो काय? समोर डायरेक्ट समुद्र चालू होतो इथून आणि तो आहे देवबाग. ओ माय गॉड. हा चल बसतोय, चल बसतोय, सरळ कर.
सरळ कर. गावात हसलो काय नाही, त्याच हे नारळीच्या हे घासल्या. आपल्याला इथे बसायचंय आता. ठीक आहे कुठे पण भाई. मी ब्लॉग स्टार्ट पण नव्हता केला आणि ऍक्च्युली झालो काय हा ऍडव्हेंचर बघून आहे ना मी ब्लॉगिंग स्टार्ट केले. हा मला विचारू दे त्याला कुठं लावायची आहे. गाडीला बघते काय झाले थांब थांब मला बाहेर उतरू दे. कुठे? हा इथे इथे आहे ना जागा. हा तिकडे होतो आताच कुठं ना आताच असेल तर लावतो, काय प्रॉब्लेम नाही. लावतो इथे ना काढ घे बाईक माग, इथे अशी लाव. सो गाईज ह्या ठिकाणी मी आलेलो 2023 ला, वर्षाच्या एंडिंगला. आणि तो पण मी संध्याकाळच्याच टाईमला आलेलो. आणि हा तर खूप जास्त संध्याकाळ झाले, म्हणजे रात्रीचे 10-10:30 वाजलेत आणि त्या टाईमला आलो इथे. सो इथून डायरेक्ट हा समुद्र स्टार्ट होतो आणि समोरची जी लाईट दिसते तो आहे देवबाग. आणि ह्या मिडलला आहे इथे सुनामी आयलंड, पण तो आता दिसणार नाही कारण पाणी आलंय, भरती आले. त्यामुळे हा इथे ही जेव्हा भरती जाते पूर्ण खाली तेव्हा हा सुनामी आयलंड दिसतो. तो उद्या बघूया आपण कसं वाटतंय, कसं दिसतोय. सो हाय उमेश, से हाय. हाय. सो ह्या होमस्टेची मी डिटेल टाकीनच कॅप्शनमध्ये, त्याचा नंबर वगैरे देईन. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर उमेशला कॉन्टॅक्ट करा. चलो काहीच तर आम्ही रात्री चाललोय, जेवण आहे इकडे. आणि इकडे आहे बाई उमेश फिशिंग रॉड घेऊन. मजा तर येणार आहे मित्रांनो आता. सो गाईज इथे बिग बॉस चालू आहे आणि इकडे आमचा उमेश गळ टाकून बसलाय, पण अजून काय मासा लागलेला नाहीये. किती माकड्या गेल्या रे फुकट? एकच गेली. आणि इकडे आमचे सर चांदण्या मस्त आहेत, चांदण्या कोणाशी तरी गुल्लू गुल्लू बोलत चांदण्या मस्त आहेत. आणि इथे बिग बॉस चालू आहे. सो म्हणजे मी लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा इथेच आम्ही असे बसलेलो शांत गळवत तेव्हा आम्ही मासे वगैरे पकडलेले, पण आता अजून काही मिळालं नाही. कारण सकाळ झाली का इथला माहोल पूर्ण चेंज होत होता, पूर्ण चेंज. सो असं वाटतं की इथे कुठेतरी किनाऱ्यावरती जसं घरबीर असावं. साला सकाळी उठलो का असं डायरेक्ट बाहेर मस्तपैकी. सो हा जो ब्लॉग तुम्ही पाहताय सो ही सगळी रात्रीची गंमत जम्मत आहे. सो बाकीचा ब्लॉग तो तुम्ही आता कंटिन्यू करताय उद्याचा. बाय. काढ विषय एंड झाला भाई. इथे लगेच 1 मिनिटात लागला. 1 मिनिटात नाश्ता करता करता तिकडे मासा लागला तांबोशी. उद्या आणि इकडे त्याला किती असेल? 200 ग्रामचा. 200 ग्रॅम तर मोठा आहे भाई. फ्राय करूया. जाऊ दे फ्राय होऊ दे. ते लास्ट टाइम आम्ही ते याच्यामध्ये बीचवर नाही तो मासा बघितलेला. तो वाळूतच असतो, सुकला तरी तो जिवंत राहतो. हा कुठला तरी आहे तो. मला इकडे भेटला, देवबाग बीचवर भेटलेला. आपल्या करण सारखा आहे तो. सुकला तरी जिवंत राहतो. मित्रांनो अशा प्रकारे दुसरा पण लागलेला आहे आपल्याला गळाला मासा. आपण रात्री इथं का रे हे केलं रे? तरी मी बोलत होतो इकडे बसू. इथंच बसलो असतो ना मस्त पैकी लोलवल्या असत्या. बघ किती मच्छी आहे. तर मित्रांनो हा बघा तिसरा मासा भेटला आपल्याला इथे. काय आला रे? वालू. आतापर्यंत तिसरा मिळालाय. इथे बसता बसता मी घावणे खाता खाता तिसरा भेटला. आणि साईज बघा कसली आहे, मस्त आहे रे. यात काटे असतात काय? काटा त्याला पण सेमच असतो, एकच ना मधला. जाऊ दे. तर मित्रांनो अचानक भयानक असा प्लॅन झालाय. तो म्हणजे आपण जातोय आता लाईट हाऊस बघायला. आणि ती म्हातारीची चूल वगैरे तो काय सीन आहे तो बघणार आहोत आपण. सो होडीमध्ये बसून घेऊया बाई. कोण दे. सो मित्रांनो कसं वाटतंय? अचानक भयानक का असं वाटतंय? उमेश भाई आपल्याला घेऊन चाललाय डायरेक्ट इथे लाईट हाऊस. सो लाईट हाऊस इथनं आहे किती किलोमीटर आहे उभ्या? 25.
25 किलोमीटर 25. एक 0.5 मध्ये गेलं मी इथं बसतो असं लिहिलं. म्हणजे विषय असा आहे की लाईट हाऊसचा ना प्लॅन, इथे यायचा पण प्लॅन नव्हता. अचानक भयानक सगळ्या गोष्टी होत चालल्यात. म्हणजे मला वाटतं आज पण आम्हाला थांबावं लागतंय. काय म्हणतो मित्रा, थांबावं लागतंय का? पक्का कोकणासाठी एक दिवस अजून. थँक्स टू उमेश. ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर भाई साहेब, नुसतं आपटापते नुसता. मच्छी पकडू का? मच्छी पकडू फिश. सो आता आपण आलोय भोगवे बीचला. आपण होतो त्या बाजूला, इकडे आलोय. आता इथून उमेशचे 1 2 3 कस्टमर्स आहेत, त्यांना घ्यायचं आणि त्या तिकडे लाईट हाऊस इथून दिसतोय पण ते खूप लांब आहे. जिंदगी का मजा करत. काय वाटतंय ह्या ट्रिप बद्दल काय वाटतंय तुला? अनएक्सपेक्टेड ट्रिप होतं आणि जबरदस्त झाली असं करायचं. म्हणजे यार म्हणजे बघ ना, आपण परवा मी आलो गोव्यामध्ये, बोललो तुला चल जायचंय, हां, बॅग पॅक केली, निघालो. ते पण कामासाठी रत्नागिरीला. आणि तिथून अचानक भयानक असा आमचा अनएक्सपेक्टेड टर्न घेतला. आम्ही तो इकडे कोकणात आलो आणि आजचा पण काही प्लॅन नव्हता आणि अचानक भयानक हा असा लाईट हाऊस बघण्याचा कार्यक्रम आम्ही योजलेला आहे. सध्या तरी आपली जी राहण्याची प्लेसपासून सध्याची आयटिनरी चालली बेस्ट आहे ही. म्हणजे प्लॅन न केलेली आयटिनरी चालली आमची. आणि तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू. म्हातारीची चूल कुठं आहे? म्हातारी चूल तिकडे. अच्छा, त्या साईडला ना. म्हणजे असं फिरून जाऊ. मित्रांनो, प्रॉपर थायलंडचा व्ह्यू एकदम असा फील येतो इथे. कारण काय थायलंडमध्ये यार, कम टू कोकण. काय वाटतंय? ओके. अच्छा, हे बघ पायक्सला दिसणार ते. कसला भारी आहे बाई, खतरनाक. म्हणजे एक नंबर. असं वाटतं इथं थांबावा, एक शांत होत थांबवणे. कोकण हा बघा, हा आहे ना लाईट हाऊस, तो आहे जुना कोकण. कोकण म्हणजे कोकणमध्ये जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करता तुम्हाला असं वाटतं की झालं कोकण फिरून, पण नाही. प्रत्येक Proper. दिवशी कोकण एक नवीन सरप्राईज देऊ हो. शकतं. हा, त्या बघ तिथे पायऱ्यात चढायला, तिथून वाट आहे अशी 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 इकडे. यो बघा, अरे यार काय भारी आहे यार, काय भारी आहे. अशक्य सुंदर असं कोकण. तो बघा, हा जो माणूस आहे तो कस्टम्स आहे. ते दोघं जण तिथे 15-15 दिवसांची त्यांची ड्युटी असते. आणि हे बघा, इथनं पायऱ्या आहेत वरती जायला. कसलं भारी काम केलं यार, कडक एकदम. पण हे मॅन मेड तिथे वरती या तेवढा खाली किती असतो दुप्पट खाली येतो. हा पूर्ण एवढ्याच जमिनीमध्ये येतो. बापरे, काय बोलायचं. इथे दगडांना कालवे भाग असे चिपकलेत, दाखवतो झूम करून. हे बघा, पूर्ण असे रॉकला चिपकून आहेत. सोटू खाल्ले का कधी कालवे? नाही खाल्ला. मित्रांनो, हे जे सगळे दिसत आहेत ना घर, हे सगळे इंग्रजांच्या काळातली वस्ती आहे. पण आता इथे कोण नाही राहत, कारण तिथे कस्टमच्या लोकांची दोघा जणांची ड्युटी असते 15-15 दिवसांची. त्या तिथे राहतात. पण हे सगळं तसंच पडीक आहे. तिकडनं कसं लाटा असली
काय इकडनं चढतात ते आणि इकडनं लाटा असली काय तिकडनं चढतात ते सीटावरून. अच्छा, हे दोन ऑप्शन आहेत. हा एक ऑप्शन आहे इथून चढण्यासाठी त्यांना. पण भाई हे कसलं एकदम डेंजर आहे. रशीला पकडत पकडत जात असतील वरती. एक स्वतःची बोटच म्हणून गेलो तो का बोलतो त्याचं स्वतःची बोट कुछ आ रहा था मन शॉवर में. पॉइंट ना इकडे आहे बघा. शॉवर पॉइंट इकडे आहे. म्हातारी चूल बोलतात ना कुठं आहे ते? इकडे इकडे समोर आहे. दगड हा हा इथे इथे समोर हा ती म्हातारीची चूल बोलतात तो हे आहे. पण आता पाण्याचा प्रेशर नाही तर त्यामुळे तो पाणी असा येत नाहीये. तो हाय टाईडलाच होईल. हाय टाईडला मग इथून पुन्हा बॅक प्रेशर मारून ते पाणी तिकडे जातं. सो म्हातारीची चूल काय पाहायला मिळेल नाही आपल्याला आज. कारण प्रेशर नाहीये पाण्याचा अजिबात. मेन म्हणजे नाहीच आहे प्रेशर. नाही तर हवा इथे मजबूत असते. दोन माणसं बोर न हो त्यामुळे त्या 2 जणांनी वरती कोंबड्या पाळल्यात. बाई डेंजर. इमॅजिन करा म्हणजे- 15 दिवस तुम्ही एका लाईट आहे कोंबड्या पाळल्यात डायरेक्ट. म्हणजे असं त्यांचा बेत झाला मग तिथंच. आज वार रविवार. अरे उडाला थोडासा. हा ते बघा आलं. आलेलं बघा. थोडासा उडाला पाणी तिथनं आता. हे जवळ घे. इथे आपली एक आहे, तिकडे 2, ही 3, 4 बोटी उभ्या आहेत पाणी बघण्यासाठी खास. पाणी काही येत नाहीये. म्हातारी रुसले वाटतं. कॅमेरा हो म्हातारी कॅमेरा कॉन्शियस झाले. कॅमेरा ओपन केला की ते उडत नाहीये पाणी. तर मित्रांनो मला माहित नाही आवाज येत असेल नसेल पण आम्ही आता चाललो रिटर्न. कारण एक प्रदक्षिणा झाली आमची. म्हातारीची चूल काय आम्हाला पाहायला नाही मिळाली. बट नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा ड्रोन वगैरे घेऊन येऊ. प्रॉपर ड्रोन वगैरे वरती फ्लाय करू आपण आणि तो मेन शॉट घेऊ. मित्रांनो आमचा जो स्टे आहे तो बघा इथे आहे. आपली गाडी आहे तिथे आणि गाडीच्या मागे ते सगळं आपलं होमस्टे आहे. सो हा असा एरिया आहे. तो समोर आहे देवबाग आणि इकडे मालक बसलेत आमचे उमेशजी पाटकर. सो उमेशचा नंबर मी देईनच कॅप्शनमध्ये. जर कोणाला होमस्टे विथ फूड आणि बोट राईड सगळे वॉटर ॲक्टिव्हिटी सगळा लाईट हाऊस वगैरे फिरायचं वगैरे असेल सो त्याला कॉन्टॅक्ट करा. इथे यायच्या आधी एकदम भारी प्लेस आहे. एकदम चिल प्लेस आहे. शांतता खूप शांतता इथे. आता काय करायचं माहिती आहे का? आता आपण जाऊ मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने जेवू आपण मस्तपैकी. तर मित्रांनो इथे आलं आपलं जेवण. सो ॲक्च्युली जेवण झाले लेट कारण वाजले 3:30. कारण आम्ही तिकडे गेलो तिकडे टाईम झालं. सो कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर प्लॅन करताय तुम्ही इकडे देवबागचा तर प्रॉपर होमस्टे पाहिजे असेल. प्रॉपर होमस्टे म्हणजे जसं एकदम नॉर्मल होम आहे. असं लॅविश वगैरे काही नाही आहे. नो AC, नॉर्मलचा बेड, नॉर्मलचं चादर, टॉयलेट. सो तर ते पाहिजे असेल प्रॉपर होमस्टे. जर तुम्हाला लॅविश पाहिजे असेल तर तुमच्याकडे बाकीचे ऑप्शन्स आहेत. ते जर नाही पाहिजे तर तुम्ही चूज करू शकता. मी लोकेशन आणि नंबर मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे. सो डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट.